युवा पिढी समाज परिवर्तनाची खरी ताकद आहे। एड्स निर्मूलनासारख्या संवेदनशील विषयावर जागृती घडवण्यासाठी त्यांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असं मत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी व्यक्त केलं आहे। आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आयोजित रेड इन मॅरेथॉनमध्ये जिल्हाभरातील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाज प्रबोधनाचा संदेश दिलाय। HIV आणि एड्स विषयी जनजागृतीसाठी युवकांचा सहभाग अत्यंत आवश्यक असून समाज परिवर्तनासाठी युवकांनी नेहमीच पुढाकार घ्यावा, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं आहे। आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा एड्स नियंत्रण विभाग आणि CPR हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीनं दसरा चौक इथं आयोजित रेड रन मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यूथ आयकॉन म्हणून उपस्थित होत्या। त्यांच्यासह नेट फाउंड्री आणि कोल्हापूर फर्स्टचे सुरेंद्र जैन, ॲस्टर आधार हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल कोडोलीकर, डॉक्टर विद्या पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शुपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते। एड्सचा धोका कमी झाला असला तरी पूर्णपणे निर्मूलनासाठी युवकांनीच नेतृत्व घ्यावं लागेल, असं जिल्हाधिकारी एडगे यांनी सांगितलं आहे। खेळ आणि व्यायामाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे, असं मत क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी मांडलं। या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे अनिकेत शिंगारे राजर्षी शाहू कॉलेज रुकडी यांनी, तर द्वितीय क्रमांक ओंकार पाटील विठ्ठलराव पाटील कॉलेज कळे, तृतीय क्रमांक आहे आशुतोष भातमारे शेंडूर कॉलेज हुपरी। मुलींच्या गटात प्रेरणा जोशीलकर RK कॉलेज गडिंग्लज हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर नम्रता बेळगावकर KMC कोल्हापूर द्वितीय क्रमांक आणि निकिता कोपारडे महावीर कॉलेज कोल्हापूर हिनं तृतीय क्रमांक मिळवलाय। प्रथम आणि द्वितीय क्रमांक विजेत्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुंबई इथं निवड झाली असून सर्व विजेत्यांना रोख रक्कम, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले। या उपक्रमाचे प्रायोजक नेट फाउंड्रीज, कोल्हापूर फर्स्ट आणि ॲस्टर आधार हॉस्पिटल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। कोल्हापूरच्या आयोजनात मकरंद चौधरी, कपिल मुळे, विनायक देसाई, संदीप पाटील आदींचा मोलाचा सहभाग होता। स्पर्धेचं परीक्षण जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांनी केलं आहे। सूत्रसंचालन विनायक देसाई, तर आभार प्रदर्शन निरंजन देशपांडे यांनी केले।